तर नाही, माझ्या शेजारच्या खुर्चीवर एक जर्मन तरुण बसलेला असायचा. मोठ्याच्या मोठा ग्रंथ उघडून तो असा वाचत बसायचा. पण काही दिवस ग्रंथालयात गेल्यानंतर मग मला उत्सुकता होती की तो कुठला ग्रंथ वाचतोय. तो म्हणे तो रामायण वाचत होता. आणखीन 8-10 दिवस गेले म्हणे, तो एकही पान उलटवत नव्हता. म्हणे त्याला विचारलं की हे एकच पान तू 8-10 दिवस वाचतोय, मी पाहिलंय, असं काय विशेष वाचतोय तू रामायणात? तर तो जर्मन तरुण असं म्हणाला म्हणे मला, त्याने प्रसंग वाचून दाखवला आणि त्याने असं सांगितलं, पहिल्या महायुद्धानंतर पराकोटीचं दारिद्र्य माझ्या देशबांधवांनी अनुभवलं आणि दुसऱ्या महायुद्धानंतर तर आमच्या देशाची अशी दुर्दशा झाली की 16 वर्षापेक्षा जास्त वय असलेला एकही तरुण, एकही मध्यमवयीन मनुष्य युद्धभूमीवर जाऊ शकेल असा एकही माणूस शिल्लक राहिला नाही माझ्या देशात. सगळी मारली गेली ती पिढी. माझ्या या देशाने इतकी महाभयंकर किंमत जी मोजली, तर ही लक्ष्मण रेषा कशी आखायची हे जर मला कळलं ना, तर माझ्या जर्मनी भोवती मी अशी एक लक्ष्मण रेषा आखेन की कुठलाही शत्रू माझ्या जर्मनीच्या भूमीवर प्रवेश करून आत नाही येऊ शकणार ती लक्ष्मण रेषा ओलांडून. ते म्हणाले, हे ज्यावेळेला मी ऐकलं त्यावेळेला शेकडो वेळा रामायणातल्या कथा आमच्या कानावर पडल्या, पण त्याचा या दृष्टीने कधी विचार नाही केला. यामुळे मला अपराधी वाटायला लागला.